श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1690 ते 1700. अभंग. कृपेचा ओलावा दिसे वेगळाची देवा, मी हे इच्छितसे साचे, न लगे फुकट साईकाचे. जेणे जाई कळसा पाया उत्तम तो तैसा, तुका म्हणे घरी तुझ्या अवघी या परी. देवा, तुझ्या कृपेचा ओलावा जाणवला की मग लक्षण काही वेगळेच दिसतात. देवा, मला तुझ्या दर्शनाची खरोखर इच्छा आहे. मग माझे समाधान करण्यासाठी संसारातील माईक पदार्थ जरी फुकट मला कोणी दिले तरी ते मला नको. बांधकामाचे काम कळसापर्यंत व्यवस्थित गेले म्हणजे त्या बांधकामाचा पाया पक्का आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या घरी सर्व पदार्थ आहेत व भक्त जे काही मागतील ते तू त्यांना देऊ शकतोस. तरी आम्ही तुझी धरी येली कास, नाही कोणी दास वाया गेला. अगा पंढरीच्या उभा विटेवरी, येई लवकरी धावा नेते. पालवितो तुझ उभारुनी बाहे, कृपावंता पाहे मजकडे. तुका म्हणे तुझ बहु कान डोळे, काहे माझे वेळे ऐसे परी. अर्थ. देवा, तू आजपर्यंत केलेले कोणतेही कार्य व्यर्थ गेले नाही, त्यामुळे आम्ही तुझी कास धरली आहे. हे पंढरीच्या विटेवर उभे असलेल्या पांडुरंगा, तू लवकर धाव घे व आमच्याकडे धावत लवकर ये. देवा, हे देवा, मी माझे दोन्ही हात वर करून तुला माझ्याकडे बोलावित आहे, तरी हे कृपावंता, तू माझ्याकडे पहावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी वेदांमध्ये असे ऐकले आहे की तुला खूप कान आहेत, खूप डोळे आहेत, मग माझ्या वेळेस तू असा आंधळा बहिरा का झाला आहेस. अभंग. करावा कंटाळा नव्हे हे उचित, आधीच का प्रीत लावी येली. जाणतसा तुम्ही लाघव रूपाचे, आपुले ते जीव घेते ऐसा. काय म्हणून आले ती आकारा, म्हणे उजगरा करावया. तुका म्हणे भीड होती आजीवरी, आता देवावरी कोण ठेवी. अर्थ. देवा, तू आमचा कंटाळा करावा हे चांगले नाही. जर तुला आमचा कंटाळा करायचाच होता तर आम्हाला तुझ्या स्वरूपाची प्रीती का लावली. देवा, तुम्हाला तुमच्या रूपाची ताकद तर माहीतच आहे आणि तुमच्या रूपामुळे आमचा जीवभाव नाहीसा होतो हेही तुम्हाला माहीत आहे. देवा, तुम्हाला आम्हाला दर्शन द्यायचे नाही तर तुम्ही आकारालाच का आलात. केवळ आम्हाला दुःखच द्यायचे आहे काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आजपर्यंत तुमची खूप भीड ठेवली आहे, आता यापुढे तुमची भीड कोण ठेवतोय. अभंग. धरुणी पालव असोडुनी करे, मग काय बरे दिसे लोके. काय ते विचारा ठाईचे आपणा, जो हा नारायणा अवकाश. अंतरपायासी तो वरी या गोष्टी, पिडली या मिठी हालो नेदी. रुसले ती तरी होईल बुझावणी, तांतडी करोनी साधावे हे. सापडली या आधी कारणासी ठाव, येथे करू भाव दृढ आता. तुका म्हणे तुझे ठाऊकी बोभाट, मग खटपट चुकली ते. देवा, मी माझ्या हाताने 4 चौघांमध्ये तुमचा पितांबर धरून ओढील, मग ही गोष्ट चांगली दिसणार आहे काय. मी तुम्हाला जोपर्यंत सवलत दिली आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या दोघांमध्ये काय ठराव झाला आहे याविषयी विचार करा. जोपर्यंत तुझ्या पायात आणि माझ्यात अंतर आहे तोपर्यंतच मी तुला बोलू देईन. नंतर एकदा की मी तुझ्या पायाशी मिठी मारली की मग मी तुला हालूच देणार नाही. देवा, तुम्ही जर माझ्यावर रुसला आहात तर मग मी तुमची समजूत काढीन, पण एकदा की तुमची मी समजूत काढली तर मला भेटण्याविषयी तुम्ही तातडी करा. देवा, तुझ्या पायाची प्राप्ती ज्या कारणामुळे होईल त्याच ठिकाणी आम्ही आमचा भक्तिभाव दृढ करून ठेवू. देवा, तुकाराम महाराज म्हणतात,
एकदा की तुझ्या प्राप्तीचे वर्म मला समजले की मग तुझी प्राप्ती करण्यासाठी जे काही खटपट करावी लागते ती चुकलीच समजा. निष्ठुर उत्तरी न धरावा राग आहे लाग भाग ठायाचाची. तू माझा जनिता, तू माझा जनिता, रखुमाईच्या कांता पांडुरंगा. मुळींच्या ठेवण्या आहे अधिकार, दुराओनी दूर गेलो होतो. पोटीच्या आठवा पडिला विसर, काही आला भार माथा तेने. राखीला हा होता बहु चार चौघा, साक्षीने व्यवहार निवडला. तुका म्हणे काही बोलणे न लगे, आता पांडुरंगे तुम्ही ऐसे. देवा, मी तुम्हाला जर काही कठोर शब्दात बोललो असेल तर तुम्ही राग धरू नका, कारण आपला संबंध जुनाच आहे. हे रुक्मिणी कांता पांडुरंगा, तूच माझा जन्मदाता आहेस, तूच माझा जन्मदाता आहेस. देवा, माझ्या मूळ स्वरूपाचाच ठेवा मी तुमच्याजवळ ठेवला आहे व मला त्याचा अधिकारही आहे. केवळ द्वैतामुळेच मी तुमच्यापासून दूर झालो आहे. देवा, मी पोटासाठी काहीतरी व्यवहार करू लागलो व त्यामुळे मी तुमच्यापासून अंतरलो. आपल्या दोघांमध्ये स्वामी आणि सेवक असा संबंध होता, परंतु नंतर माझा संतांशी संग झाला व त्यांनी तू देव आणि मी भक्त दोन्ही एकच आहोत असे सिद्ध करून दाखविले. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तू आणि मी एकच आहोत, त्यामुळे आता आपल्यामध्ये कोणतेच बंधन नको. भंग सांगता गोष्टी लागती गोडा, हा तो रोकडा अनुभव. सुख झाले नये बोली बोलता, अंतर ते नये दिसो आता सोस कासया. तुका म्हणे नाही भेद, देवा करू नये वाद. देवाच्या गोष्टी सांगताना फार गोड वाटतात, कारण हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे मला खूपच सुख झाले आणि ते मी माझ्या मुखाने देखील सांगू शकत नाही. हरी आणि माझ्यात कोणतेच अंतर राहिले नाही, मग आता कष्ट तरी कशा करता करू. तुकाराम महाराज म्हणतात, आता जे सुख प्राप्त झाले आहे तेच आपल्या जीवाशी धरू आणि त्याचे जतन करू. अभंग मजसी पुरे न पडे वादे, सुख दोहींच्या संवादे. तुची आगळा काशाने, शिर काय पायाविने. वाहू तुझा भार, दुःख साहोनी अपार. तुका म्हणे नाही भेद, देवा करू नये वाद. अर्थ, देवा, आपल्यामध्ये जर वाद झाला तर त्या ठिकाणी मी माघार घेणार नाही, परंतु आपल्यामध्ये जर संवाद झाला तर मला चांगलेच वाटेल. अरे देवा, तुला मोठेपणा कोणामुळे आहे तर आमच्यामुळेच आहे. पाय जर नसेल तर नुसते डोके असून काही उपयोग आहे काय. देवा, आम्ही तुझ्या सेवेचा भार वाहत आहोत, तेही अनेक दुःख सहन करून. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्यात आणि माझ्यात काहीच अंतर नाही, त्यामुळे तू निष्कारण माझ्याशी वाद करू नको. अंग तुझं नाही शक्ती, काम घेसी आम्हा हाती. ऐसे अनुभवे पाही, उरले बोली जेसे नाही. लपोनी या आड, आम्हा तुझा कैवाड. तुका म्हणे तुझसाठी, आम्हा संसारे तुटी. अर्थ, देवा, तुझ्या हाती काही शक्ती नाही, त्यामुळेच तू आम्हा भक्तांकडून काम करून घेतोस. यासंबंधी तू स्वतः याचा अनुभव घेऊन पहा. आता यासंबंधी आणखी काही बोलायचे बाकी राहिले नाही. देवा, तू मायेच्या आड लपून बसतोस, त्यामुळे नास्तिक लोक तू नाही असे म्हणतात, पण त्यावेळी आम्हाला तुझा कैवाड म्हणजे तुझी बाजू घ्यावी लागते, म्हणजेच तू आहे असे सिद्ध करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्यासाठी आम्ही संसार बंधनही तोडले आहेत. अभंग तुझ्या ठाई ओस, दोन्ही पुण्य आणि दोष. जडले उरले किती, आम्ही धरियेले चित्ती. कळलासी नष्टा, याती क्रिया कर्मभ्रष्टा. तुका म्हणे बोला, नाही टाळा गा विठ्ठला. देवा, तुझ्या ठिकाणी पाप आणि दोषांचा अभाव आहे. देवा, तुझ्या ठिकाणी किती दोष आणि गुण राहिले आणि नष्ट झालेत हे आम्ही आमच्या चित्तामध्ये तर ठेवले आहेत.
देवा, तू जातीहीन, धर्मभ्रष्ट आणि क्रियानष्ट आहे हे मला कळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या हरीविषयी बोलण्याकरिता त्यांच्या संबंधित काहीच ताळमेळ लागत नाही. अभंग. भांडावे ते हित, ठाई पडा ते उचित, नये खंडो देऊ वाद, आम्हा भांडवल भेद, शब्दा सारसे भेटी, नये पडो देऊ तुटी, तुका म्हणे आळस, तोची कारणांचा नास. देवाशी भांडण केले की हितच होते आणि उचित काय आहे हे समजते, लगेच कळूनही येते. याकरिता आम्ही देवाशी भांडण करणे थांबवणार नाही आणि आमच्यामधील जो भेद आहे तोच याला कारण आहे की आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. म्हणजे देव आणि मी वेगळा आहे, त्यामुळेच मी देवाशी बोलू शकतो. जर मी अद्वैत रूपाने देवाला पाहिले तर मी त्याच्याशी बोलू शकत नाही, कारण त्यावेळी देव आणि मी एकच असू. देवा, सारस नावाचे पक्षी यांची एकमेकांशी भेट जरी झाली नाही तरी ते शब्दानेच भेटतात. त्याप्रमाणे आम्ही तुझ्याशी बोलणे थांबवणार नाही, कारण तुझ्याशी बोलणे झाले म्हणजे भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे आळस धरू नये, सारखा देवाशी संवाद करावा आणि जर देवाशी संवाद केला नाही तर देवाच्या कार्यात अडथळा होईल.